मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मिळणाऱ्या एकूण 32 योजनांचा लाभ तुम्ही कसं घेऊ शकता। आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर बांधकाम कामगार बनवल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला बांधकाम कामगार लेबर कार्ड रिन्यूअल करावा लागतो। त्याच्यानंतर तुम्हाला एकूण 32 योजनांचा लाभ घेता येतो। आता मित्रांनो, याच्यामध्ये खूप सारे योजना आहेत, तर या योजना कोणकोणत्या आहेत आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला mahaboc.in च्या वेबसाईटला यायचं। इथं आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल। इतर तुम्ही या टॅबवरती क्लिक करायचं आहे। कामगार नोंदणी, इथं कामगार नोंदणी करू शकता आणि इथं कल्याणकारी योजनाचा टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करायचं। जसं इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, थोडासा वेट करा। बांधकाम कामगारांना एकूण 32 प्रकारच्या योजनांचा लाभ घेता येतो। इथं स्क्रीनवरती पाहू शकता कल्याणकारी योजना। आता याच्यामध्ये नंबर 1 ला सामाजिक सुरक्षा योजना आहेत। याच्यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत, तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी कामगारांना 30,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य दिला जातो। मध्य भोजन योजना आहे, सध्या ही बंद आहे। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे, सध्या ही पण बंद आहे। प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे। हे योजना सुरू आहेत मित्रांनो। पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षण योजना हे सध्या RPL सुरू आहे मित्रांनो, याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता। सध्या या कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचा व्हिडिओ लवकरच येईल। त्याच्यानंतर शैक्षणिक कल्याण योजनेच्या माध्यमातून तुम्ही या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलींसाठी लागू आहे। मुलांसाठी तुम्ही 2 मुलांसाठी हे योजना घेऊ शकता। इयत्ता 1ली ते 7वी साठी 2500 रुपये म्हणजेच 2,500 रुपयाचा क्लेम तुम्ही करू शकता। इयत्ता 8वी ते 10वी साठी 5,000 रुपयाचा आणि मित्रांनो 11वी आणि 10वी आणि 11वी 12वी साठी 10,000 रुपयाचा क्लेम तुम्ही करू शकता। ह्या योजना सध्या सुरू आहेत। याचा क्लेम कसं करायचा सविस्तर माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मात्र मित्रांनो, तुम्ही जर नक्कीच बांधकाम कामगार असाल आणि तुमचे मुलं तुमचे शिक्षण घेत असेल तर 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये तुम्हाला लाभ मिळतो, दरवर्षी मिळतो। दरवर्षी तुम्हाला क्लेमचा फॉर्म भरायचा आहे। इयत्ता 11वी आणि 12वी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 10,000 रुपये दिले जातात, त्याचाही तुम्हाला ऑनलाईन क्लेम करून लाभ घेऊ शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, पदवी अभ्यासक्रमाकरिता इथं पाहू शकता स्क्रीनवरती 20,000 रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीस लागू, पहिल्या 2 मुलांना आणि पत्नीस लागू आहे। मुलींना तुम्हाला 2 मुलांना आणि मुली जर असेल तर मुलींना, आणि मित्रांनो तुमच्या पत्नीला सुद्धा 20,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य प्रतिवर्षी दिला जातो। 3 वर्षाची डिग्री असते, 3 वर्षाच्या डिग्रीला 60,000 रुपये आणि 3 जर तुमचे 2 मुलं आणि तुमची पत्नी जर शिकत असेल तर मित्रांनो 1 इयरला तुम्हाला पहिल्या वर्षी 60,000 रुपये, 20 3,000चे 20 म्हणजे 60,000 रुपये येतील। अशा प्रकारे तुम्ही 3 वर्ष क्लेमला फॉर्म भरू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी इथं स्क्रीनवरती पाहू शकता 1 लाख रुपयाचा आर्थिक सहाय्य इथं भेटते। तुम्ही याचाही क्लेम भरू शकता। म्हणजे तुमचा जे मुलगा आहे मुलगी आहे हे जर नोंदित बांधकाम कामगार पत्नीस लागू, तुमची पत्नी जर शिक्षण घेत असेल, मेडिकल इंजिनिअरिंग करत असेल तर मेडिकलसाठी 1 लाख रुपये आणि इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य तुम्हाला दिला जातो। याचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे। त्याच्यानंतर शासनमान्य पदवीसाठी म्हणजे तुमचा मुलगा मुलगी पत्नी जर कोणता डिप्लोमा करत असेल तर त्याला 20,000 ते 25,000 रुपये वार्षिक वर्षाला मिळतात, त्याचाही क्लेम तुम्ही करू शकता। नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCITच्या प्रतिपूर्ती शिक्षणासाठी MSCIT करण्यासाठी 4,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य दिला जातो, त्याचाही तुम्ही फॉर्म भरू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सध्या या शैक्षणिक योजना सर्व योजना सुरू आहेत। E01 ते E01 योजनाचा क्लेम कोड आहे पहिले, तर E07 पर्यंत सर्व योजना सुरू आहेत। त्याचा तुम्ही ऑनलाईन क्लेम भरू शकता आणि लाभ घेऊ शकता। एकूण 32 प्रकारच्या योजना आहेत। त्याच्यानंतर आरोग्यविषयक योजना आहे, याच्यामध्ये पाहू शकता नैसर्गिक शस्त्रक्रियाद्वारे जर प्रसूती झाली असेल तर 15,000 ते 20,000 रुपये याचा लाभ घेऊ शकता। गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1 लाख रुपयाचा अर्ज करून याचा लाभ घेऊ शकता। एका मुलीच्या नियोजनानंतर कुटुंब शस्त्रक्रिया केल्यास 1 लाख रुपये। अशा प्रकारचे मित्रांनो बांधकाम कामगारांना अपंगत्व झाल्यास 2 लाख रुपये। महात्मा ज्योती फुले जन आरोग्य योजना आहे। अशा प्रकारच्या एकूण खूप साऱ्या योजना आहेत मित्रांनो। बांधकाम कामगार लेबर कार्ड बनवल्यानंतर आरोग्य तपासणी होते, तुमची आरोग्य तपासणी करण्यात येते आणि तुमची आरोग्य तपासणी झाली की त्याचा रिपोर्ट जनरेट होतो। अशा प्रकारचे आर्थिक सहाय्य योजना आहेत मित्रांनो। 4 प्रकारच्या योजना आहेत, याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। एक लेबर कार्ड बनवा आणि बांधकाम कामगार जे आहेत किंवा 54 कॅटेगरीमध्ये जे काम करतात त्यांचा आपला लेबर कार्ड बनू शकते। आता सविस्तर इथं तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये। इथं कामगार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर कोण आपला बांधकाम कामगार लेबर कार्ड बनू शकते, कोण आपला लेबर कार्ड बनू शकते सविस्तर पाहण्यासाठी इथं यायचं आहे। या पेजवर आल्या कामगार नोंदणीच्या पेजवर आल्यानंतर इथं पहा कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी, याच्यावर क्लिक करायचं। इथं पाहू शकता
इमारती बांधकाम कामगार ते इथून स्क्रीनवरती पाहू शकतात 53 कॅटेगरी आहेत मित्रांनो. बांधकाम कामगार आपला लेबर कार्ड बनवू शकतात. फक्त असं नाही जे बांधकाम कामगार आहेत, जे मिस्त्रीचं काम करतात, जे बांधकाम गवंडी काम करतात हेच आपलं लेबर कार्ड बनवू शकतात असं नाही मित्रांनो. एकूण 52 कॅटेगरी आहेत मित्रांनो. 52 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही 53 कॅटेगरी आहे मित्रांनो. 53 कॅटेगरीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुमचाही लेबर कार्ड बनतो. 90 दिवसाचं सर्टिफिकेट लागते. हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट कुठून आणायचं नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ही होती छोटीशी माहिती. कशी वाटली नक्कीच कळवा. आणि आपण जर आमच्या चॅनल योजना हबवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबवा. नवीन तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती इथं मिळेल.